जीवनामध्ये प्राप्त झाले की मग माणसाचा उद्धार सहज होत असतो. माणसं सहज तरुण जात असतात मायबापांनो, पण ते संत त्यांच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे. परीक्षा घेत असतात त्याच्यात आपण उत्तीर्ण झालो पाहिजे. जर कल्पना करा उत्तीर्ण झालो पाहिजे आणि जर त्यात उत्तीर्ण झालो नाही तर आम्ही परीक्षेत पास झालो नाही तर आमची क्रांती कशी होणार आहे, आम्हाला यश कसं मिळणार आहे. कल्पना करा, गावाच्या कडेला एक आश्रम आहे. सोर थोडा कमी झाला. गावाच्या कडेला एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये गावातला एक मुलगा जायचा. रोज त्या गावात जाऊन गावातला मुलगा आश्रमात जायचा, ध्यान करायचा, साधना करायचा, जप करायचा. या आत्मा मालिक, धन्यवाद. रोज आश्रमात ध्यान धारणा करणारा मुलगा असं करता करता 6 महिने निघून गेले. कोणताही आपण नेम केला आणि तो नेम केला आणि 6 महिने जर झाले तर फलप्राप्ती होते. नेम किमान 6 महिने चालला पाहिजे. कोणताही नेम करा पण कमीत कमी किती दिवस? 6 महिने तो नेम चालला पाहिजे. हा मुलगा जायचा, रोज सेवा करायचा. आश्रमात राहता राहता याला 6 महिन्याने 6 वर्ष झाले. एक दिवस गुरुजींना सांगितलं, बाळा, जे गुरुदेव, आज एकच काम करायचं बाळा. आदेश गुरुदेव. तो कोपऱ्यामध्ये सुरा पडलेला आहे. जे गुरुदेव. तो सुरा घ्यायचा आणि त्या दगडावरती पाणी टाकून घासत राहायचा. आदेश गुरुदेव. आत्मा मालिक. गुरुदेवाने आदेश दिला. तो सुरा घ्यायचा, दगडावर घासत राहायचा, पाणी टाकायचं, सुरा घ्यायचा, दगडावर पाणी टाकायचं, घासायचा. दिवसभर त्याने तो सुरा घासला. पाणी टाकावं, सुरा घासावा, पाणी टाकावं, सुरा घासावा, पाणी टाकावं, सुरा घासावा. दिवसभर एकच काम. सायंकाळच्या वेळेला रोज काम केलं, गुरुची सेवा केली की घरी झोपायला जाणारा शिष्य. गुरुदेवाने सांगितलं, बाळा, आज सत्संग, आरती सगळं कार्य झालं की तू घरी जायचं नाही, बाकीच्यांना जाऊ दे. चित्र डोळ्यापुढे आणा. गावाच्या कडेला आश्रम आहे, एकांत आहे. तर एकांतामध्ये गुरु आणि शिष्यच आहे. गुरुदेवाने सांगितलं आज घरी जायचं नाही. रोज जात होता ठीक आहे, आज आश्रमात थांबायचं. सर्व कार्य आटपलं. गुरु आणि शिष्य झोपल्या गेले. मध्यरात्रीला गुरुला जाग आली. मध्यरात्री 12-1चा टाइम. गुरुजी उठले. शिष्य खाली झोपलेला आहे आणि गुरुजी पलंगावर आहे. शिष्य खाली आहे. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. गुरुजी उठले, जिथं सुरा ठेवलेला होता तिथपर्यंत तडा 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 सुरापर्यंत गेले. तो सुरा घेतला आणि तो हातात सुरा घेतला. जिथं शिष्य झोपलेला आहे त्याच्यापर्यंत आले. शिष्य जिथं झोपलेला आहे गुरुजी त्यापर्यंत आले. परिणाम असा झाला, हातात सुरा होता. मध्यरात्रीचा प्रसंग आहे, एकांत आहे. रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीच्या प्रसंगाला सुरा हातात घेतलेले गुरुजी जिथं शिष्य झोपलेला आहे त्यापर्यंत गेले. हातात सुरा होता. त्या शिष्याच्या छातीवर बसले. छातीवर बसले, एका हाताने छाती दाबली, दुसऱ्या हातात सुरा होता. छातीवर घेतले. मध्यरात्रीचा प्रसंग. वर हात केला, धाड कंटाळी करून हात केला, धाड. शिष्याला जाग आली. ज्या गुरुवर मी एवढा विश्वास ठेवला, ज्या गुरुवर मी इतकी निष्ठा ठेवली, ज्या गुरुची मी एवढी सेवा केली, आज मध्यरात्रीच्या वेळेला ते माझ्या छातीवर बसले मला मारताय.
शिष्याला जाग आली. शिष्याने पाहिलं, चित्र डोळ्यापुढे आणा, लक्ष द्या बारीक. परिणाम, शिष्याने डोळे उघडले, गुरुच्या हातातला सुरा पाहिला. जागा झालेला शिष्य आहेत. पुन्हा डोळे लावून घेतले. गुरुजी छातीवर बसलेले आहेत. हातात सुरा होता, जागा आली, मारणार तर शिष्याला जाग आलेली आहे. पुन्हा डोळे लावले. गुरुदेवाने धाडकन सुरा छातीत मारला. बळबळ 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 रक्त गळू लागला. छातीतनं बळबळ रक्त गळू लागलं. सुरा मारला, छाती फाडली. बळबळ 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 रक्त गळत असताना एक घटना घडली. गुरुदेवाने एक कटोरी वाटी घेतली. त्या वाटीमध्ये हे रक्त काढलं. छातीतलं रक्त निघालेलं वाटीमध्ये काढलं, बाजूला ठेवलं. शिष्य बघतच होता. शिष्य झोपलेला नाहीये, जागृती अवस्थेत ते सगळं बघतोय. काय चाललंय ते काही कळेना, पण बघत होता. कळत नसतं ते जीव असतो, आणि कळून देणारे असतात ते गुरु असतात. परिणाम असा झाला, छातीतलं रक्त काढलं, बघितलं. पुन्हा कृपादृष्टीचा हात छातीहून फिरवला. बिगर टाक्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. बिगर टाक्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. वेदना संपल्या. एकदम तरतरीत टवटवीत झाला आणि उठून बसला. झोपेतून जसा मुलगा उठावा. काही वेदना नाही, दुःख नाही, रक्त नाही, जखम नाही. लट 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 कापणारा मध्यरात्री तो शिष्य बघू लागला. काही कळेना. रक्त छातीतलं काढलं. गुरुदेवानी छाती फाडली. पुन्हा जशी होती तशी केली. पूर्व छाती झाली. आणि मग तो लटलट कापणारा शिष्य चरणाजवळ बसलेला होता. तितक्यामध्ये गुरुजी ध्यान करत बसले होते. त्याच वेळेला 15 ते 20 मिनिटांनी एक भयंकर अजगर आला. सर्प. तो साप आला. फुस 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 करत 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 आला. आणि तो साप आला. गेटच्या आत प्रवेश करणार. तर गुरुदेवाने सांगितलं, रुक जाओ, गेट पे रुकना, अंदर नहीं आना. त्या गेटच्या आत येणार तो सर्प, नागोबा साप मध्ये येणार, सुसू करत फुसफुस करत. तितक्यामध्ये गुरुदेव म्हणाले, तिथंच थांब. जागेवरती तो साप थांबला. नागोबा आणि शिष्याला सांगितलं, बेटा जे गुरुदेव, अरे ही रक्ताची वाटी उचल आणि सापा पुढे नेऊन ठेव. शिष्याला काहीच कळायला तयार नाही. झालं काय, करायचं काय, होतं काय. त्यांनी ती रक्ताची वाटी घेतली. जिथं साप आलेला आहे गेट वरती, सापा पुढे ठेवले आणि गुरुदेवाने सांगितलं, अरे तू जिसके लिए आया, खून पीने के लिए आया था ना जिसका, तो वो खून वहां पर रखा है, खून पी करके लौट जाओ. त्या सापाने रक्त प्राशन केलं, नमस्कार केला गुरुदेवाला. साप निघून गेला. साप निघून गेल्या गेला. हा म्हणला, अरे बाप रे बाप. तुम्हाला कळलं का? बा गेला साप. हा म्हणला, अरे बाप, माझं रक्त पिऊन गेलेला साप. मग गुरुदेवाला विचारलं, महाराज हे झालं कशामुळे, हे काय आहे कळेना. गुरुदेवाने सांगितलं, बाळा, अरे हा साप सामान्य नव्हता रे, हा नाग सामान्य नव्हता रे, हा सर्प सामान्य नव्हता रे, हा साक्षात काय आला होता तुझ्या रक्ताचे घोट पिण्याकरता, छातीचा घोट पिण्याकरता, रक्त प्राशन करण्याकरता काय आला होता. पण तुझ्यासारखा शिष्य मला पुरा मिळणार नाही, म्हणून आता ते रक्त प्राशन त्याने केलं आणि त्याला मी मागे पाठवलं. तो अमर झाला. आता मरणाची भीती राहिली नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण मरून गेलं आणि अमर झाला. पण कशाचं प्रतीक आहे? गुरुवर निष्ठा, गुरुची भक्ती, गुरुचं ध्यान, गुरुचं भजन केलं आणि भजन भक्ती ध्यान केलं, गुरुवर निष्ठा ठेवली, अमर झाला. आपल्यासारखा एखादा शिष्य असता तर दिवसभर सुरा घासलेला आहे महाराज, सुरा घासलेला दिवसभर गुरुनं हातात घेतला असता. आपला शिष्य आश्रमात असता, कोणीच नसतं,
गुरु घेऊन जर सुरा आले असते आणि या शिष्याला जाग आली असती तर गुरु खालीन शिष्यवर झाला असता. कल्पना करा, आपली निष्ठा अशी आहे. पण त्या शिष्याने मेलो तरी चालेल पण गुरु माझं वाईट करणार नाही हा विश्वास होता. शेवटी काळावर विजय प्राप्त केला. हे संत आहे, स्वतः उद्धरून जातात, स्वतः तरुण जातात, दुसऱ्यालाही तारतात. ही गुरु कृपा झाली की ज्ञानोबराय म्हणले माझ्या जीवनात तसंच घडलं. माझ्यावरती गुरुची कृपा झाली आणि मला माझा उद्धार करता आला. माझा उद्धार झाला, मी तरलो आणि उद्धार झाला शेवटचे.